नमस्ते सर. मी प्रमिला भटपती आणि आमचं आधार प्रतिष्ठान संचालित द लिटिल स्कॉलर इंग्लिश मीडियम स्कूल ह्या शाळेचा आमचा 10 दिवसाचा करिअर कनेक्ट प्रोग्राम सुरू झाला आहे आणि आज आमचा पहिला दिवस आहे. आणि आज आम्ही करिअर कनेक्ट प्रोग्राम ह्या माध्यमाद्वारे तुमच्या प्रोफेशनची सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही इथं सगळेजण आलो आहेत. आणि आमचे 5वी ते 10वीचे विद्यार्थी आज इथे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, तुमच्या प्रोफेशनची ओळख करून घेण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमा झालेलो आहेत. तर आधी मी सर्वप्रथम सरांची ओळख करून देते सर्व विद्यार्थ्यांना, की सरांचं नाव आहे अमित इंगोले सर आणि त्यांचं क्वालिफिकेशन सांगते मी. त्यांचं क्वालिफिकेशन आहे BE सिव्हिल आणि डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग. सरांचं फक्त एवढंच काम नसून तर सरांचे अनेक बिझनेस आहेत. तर सरांचं पहिला बिझनेस आहे ते कन्सल्टंट आहेत, त्याच्यानंतर ते डेव्हलपर्स आहेत, त्याच्यानंतर रेसिडेंट ॲडमिन आहेत, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांचं हिरेमठ हॉस्पिटल आहे, तिथं त्यांचं काम चालू आहे. डिजिटल मीडियाद्वारे त्यांचं डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया, तुम्ही जे हे पुढे बघत आहात शब्दरंग, हे सरांचंच डिजिटल मीडियाचं चॅनल आहे. त्याच्यानंतर भाग्यकांता ट्रस्ट आहे सरांची आणि त्याच्यामध्ये ती भाग्यकांता जी ट्रस्ट आहे ती NGO ट्रस्ट आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन हाऊस फिल्म मेकिंग हा पण सरांचा व्यवसाय आहे. तर सरांचे एक नाही अनेक मल्टिपल व्यवसाय आहेत. त्याच्यानंतर सरांच्या हॉबीज आहेत, त्या स्वतः मी बघते सरांच्या चॅनलवरती, सरांच्या मीडिया थ्रू सरांचे बऱ्याचशा हॉबीज आम्ही बघतो. तर सरांचे ट्रॅव्हलिंग, पेंटिंग, स्पोर्ट्स, म्युझिक, रीडिंग ह्या पण सरांच्या हॉबीज आहेत. की जसं आत्ता रीडिंग म्हटलं तर सरांच्या हे एवढं सारं कलेक्शन आहे ते सरांचंच आहे बुक्सचं. तर अशी ही अमित इंगोले सरांची इंटेरियर डिझायनर नसून अनेक मल्टिपल व्यवसाय सरांचे आहेत. तर आज आपण सरांची आपल्या स्कूलच्या माध्यमातून ओळख करून घेणार आहोत करिअर कनेक्ट प्रोग्रामद्वारे. तर सर, मला सर्वप्रथम विचारायचं होतं आपल्याला की तुम्ही मी आज तुमची ओळख तर करून दिलेलीच आहे, पण तुमच्या ह्या व्यवसायामध्ये किंवा ह्या प्रोफेशनमध्ये तुम्ही कसे आकर्षित झाला किंवा ह्या प्रोफेशनमध्ये तुम्ही कसे आले? सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना माझा मनापासून नमस्कार. आणि माझं जे इथं तुम्ही ओळख सांगून माझा जो काही सन्मान केला आहे त्याबद्दल मी मठपती मॅडमचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. या प्रोफेशनमध्ये मी आज कसा आलो, तर माझं तुमच्या एवढंच असताना ड्रीम होतं की मला काहीतरी एकतर 2 व्यवसाय माझ्या डोळ्यासमोर होते. की माझे वडील एअरफोर्समध्ये होतं, तर मला पायलट बनायचं होतं, हे एक पहिलं ड्रीम होतं. आणि दुसरं होतं की मला लहानपणापासूनच कला आणि स्पोर्ट्स ह्या 2 क्षेत्रात आवड होती. तर त्या कले रिलेटेड मला आर्किटेक्ट बनायचं, हे तुमच्या एवढं असताना म्हणजे 1ली ते 5वीच्या ह्या वयापासूनच माझं ते ड्रीम होतं. आणि पुढं जाऊन जसं मला समज आली आणि ज्या क्वालिफिकेशनसाठी काही एक्झाम असतात, एंट्रन्स असतात, त्या द्यायला लागतात, त्या क्वालिफाय न झाल्यामुळं NDA मी नंतर सेकंड ऑप्शन जो होता माझा की आर्किटेक्ट बनायचं किंवा सिव्हिल इंजिनियर बनायचं, त्या वाटेवर एंट्रन्स देऊन तिकडं सक्सेसफुल झालो. तर असा हा करिअर निवडीचा माझा छोटासा प्रवास आहे. तर सर, तुमचा एक प्रोफेशन जो आहे इंटेरियर डिझायनिंग, ह्या प्रोफेशनबद्दल आम्ही बार्शीमध्ये बरेच तुमच्या कामाबद्दल ऐकलं आहे. तर हे प्रोफेशन जे आहे तुमचं, तर ह्याबद्दल विद्यार्थ्यांना आमच्या डीपमध्ये माहिती सांगा. इंटेरियर डिझायनिंग हे फार पूर्वीपासूनचं प्रोफेशन आहे, पण ते ॲकॅडमिक आणि क्वालिफिकेशन वाईज एक 7-8 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झालं. आधी त्याचे काय कॉलेजेस नव्हते किंवा क्वालिफिकेशन असा डिग्री, डिप्लोमा असं काही नव्हतं. आधी सुरुवातीला एक 10 वर्षापूर्वी सर्टिफाईड कोर्स होता. ते कोर्स अजूनही आहेत, 1 इयर, 2 इयर. त्याच्यानंतर मग डिप्लोमा स्टार्ट झालं. 2007-8 पासून डिप्लोमाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग 10-11 पासून डिग्री इंट्रोड्यूस झाली याची. आता ते मास्टर पण आहे त्याच्यामध्ये. हे फील्ड जर कोणाला सर्टिफाय करायचं असेल किंवा डिप्लोमा करायचा असेल तर ते 10वी नंतर आहे. आणि जर कोणाला डिग्री करायची असेल तर ते आफ्टर 12th आहे. याला अजून तरी CET किंवा कुठली एंट्रन्स एक्झाम नाही आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट कॉलेजला अप्रोच होऊन तुमचे जे काय 12thचे किंवा 10thचे जे मार्कशीट्स आहेत त्याच्यानंतर नुसार तुम्हाला ते कॉलेज सिलेक्ट होईल. म्हणजे 10वी 12वी झाल्यानंतर ह्याचे डायरेक्ट डिप्लोमा आहेत.
बरं. आणि मग हे डिप्लोमासाठी जर आपल्याला विद्यार्थ्यांना जर ॲप्लाय करायचं असेल किंवा ह्या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल, तर ह्याचे कुठे कुठे कॉलेजेस किंवा कुठे कुठे डिप्लोमा अवेलेबल आहेत आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमधले किंवा कुठल्या सिटीमध्ये ह्याचे डिप्लोमा जे आहेत ते चांगल्या पद्धतीने आहेत? आता याचे जे काही कोर्सेस आहेत डिस्ट्रिक्ट प्लेस जिथं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी मोस्टली एखाद दुसरं तर कॉलेज भेटून जाईल. सोलापूरला आहे दोन कॉलेजेस सोलापूरमध्ये आहेत. लातूरमध्ये 2 कॉलेजेस आहेत. सांगली कोल्हापूरमध्ये आहेत. पुण्यामध्ये तर भरपूर व्हरायटी आहे. पुणे आणि मुंबई इथे खूप कॉलेजेस आहेत. नाशिक आहे, शिवाय हैदराबाद आहे. तुम्हाला भरपूर ऑप्शन्स भेटून जातील याच्यामध्ये. ह्या करिअरची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आधी तुम्ही सिव्हिल इंजिनियर BE सिव्हिल आहात आणि नंतर मग इंटेरियर डिझायनिंग. तर मग ह्या करिअरची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली की ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन काम करायचं आहे? जनरली कसं असतं की ज्यावेळेस लहान मुलं असतात म्हणजे स्कूलमध्ये असतात, टीनेजर्स असतात, त्यांना जे गायडन्स मिळायला पाहिजे ते प्रॉपर भेटत नाही आहे किंवा पॅरेंट्स तेवढे अवेअर नसतात किंवा शिक्षकांना तेवढीच माहिती नसते. तर या क्षेत्रात येण्यापूर्वी या लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे पॅरेंट्स आणि शिक्षक, आपला समाज. जनरली काय होतं की पालकांना माहिती नसते की कुठले कुठले करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कुठले क्वालिफिकेशन्स आहेत, कुठं मुलांना पाठवलं पाहिजे, त्यांची आवड काय आहे, त्यांना त्यांचं म्हणजे कला काय आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे ओळखण्याचं काम जे आहे ते शिक्षक किंवा पॅरेंट्सनी केलं पाहिजे. कारण या मुलांना तेवढी समज नसते करिअर निवडीची. आता इंटिरियर डिझायनर म्हणजे काय आहे? थोडक्यात कलेचं फील्ड आहे. आणि कला म्हणजे काय आहे की याच्यामध्ये बेसिकली येते चित्रकला. मग तुम्हाला चित्रकलेची थोडी आवड असणं गरजेचं आहे. ज्या मुलांना चित्रकला आणि कलेमध्ये इंटरेस्ट आहे त्या मुलांना हे करिअर म्हणून चांगला ऑप्शन आहे. तसं चित्रकार म्हणून आर्टिस्ट असणे हा पण मोठा एक आजचं बिझनेस आहे. त्या फील्डमध्ये पण जाता येतं. त्यासोबत तुम्हाला जर स्थापत्यकलेविषयी जर थोडीशी आवड असेल, बिल्डिंग डिझायनिंग किंवा घरातलं सुशोभीकरण, त्याला इंटिरियर डिझायनिंग म्हणतात. तर त्यामध्ये पण स्केचिंग आणि चित्रकला याचा मोठा रोल येतो. आता जरी सॉफ्टवेअर आले असतील तरी तुम्हाला मूळचं किंवा अंगात कला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय होतं की इमॅजिनेशन पॉवर, ज्याला आपण म्हणतो की पुढचं विचार करणे की कसं होईल, काय दिसेल, हे फ्युचर इमॅजिन करण्याची ताकद किंवा कपॅसिटी त्या मुलांमध्ये असली पाहिजे. आणि हे विजन म्हणजे एक कला आणि दुसरं विजन, हे 2 गोष्टी जर असतील तर तुम्ही ह्या क्षेत्रात नक्की यायला काही हरकत नाही. बरं, मला एक आणखी प्रश्न विचारायचा होता की प्रोफेशनबद्दल, की आता तुम्ही आधी सिव्हिल BE सिव्हिल झालेले आहेत, तर मग इंटेरियर डिझायनर होण्यासाठी सिव्हिल इंजिनियर होणं गरजेचं आहे का आणि नंतर डिप्लोमा घ्यावा लागतो का? आता याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर, त्याच्यानंतर मास्टर्समध्ये लँडस्केप डिझायनर येतं आहे, स्टील डिझायनर येतं, तर ह्या MEP डिझायनर येतं. तर हे वेगवेगळ्या फील्ड आहेत एकाच ह्याच्यामधल्या. मग जनरली लोकांचा असा समज आहे की सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांना फक्त घरं बांधायची असतात. तर घरं हा एक पॉईंट आहे. घरं सोडून अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. रस्ते आहेत, डॉक्स हार्बर आहेत, डॅम्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन जिथं जिथं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पण जे काय आपण रोड फिरतो, ड्रेनेज आहे, हे लाईन सगळ्या डिझाईनच्या आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाला म्हणजे फक्त घरं बांधतो असं नाही. तर ती गॅसची पाईपलाईनसुद्धा बांधायचं काम त्याचं आहे. उजनीची पाईपलाईन बार्शीपर्यंत जी आली आहे ते पण त्याचंच काम आहे. रोड बांधायचं पण काम आहे. त्याच्यात डिझायनिंग किंवा आर्टिस्ट असण्याचा काय रोल नाही. मोस्टली असं आहे की सिव्हिल इंजिनियर म्हणलं की सगळ्यांना असं असतं की फक्त घर बांधणारी व्यक्ती, असं नॉर्मली आपल्याला एवढंच माहिती आहे की नाही. तर मग त्याच्यामध्ये सरांनी बघा काय काय सांगितलं की सिव्हिल इंजिनियर फक्त घर बांधण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर त्यांचे क्षेत्र पण खूप वेगळे वेगळे आहेत. तर त्याबद्दल सर सांगतायत आपल्याला की कुठले कुठले प्रकार आहेत. तर त्यांनी सिव्हिल इंजिनियर तर सांगितलंच आहे, पण आर्किटेक्ट सांगितलं आहे, इंटेरियर डिझायनर सांगितलं आहे, आणखी कुठले प्रोफेशन ह्या रिलेटेड आहेत सर? इंटेरियर डिझायनिंग आहे, लँडस्केप डिझायनर आहे, नंतर स्पेशलायझेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. जनरली सिव्हिल इंजिनियर हे नावातच आहे की सिव्हिल म्हणजे सगळ्या गोष्टी सामावून घेणारा.
म्हणजे सगळ्या जेवढ्या तुम्हाला पृथ्वी तलावर गोष्टी दिसतात त्या डिझाईन म्हणजे काम करण्याचं काम सिव्हिल इंजिनियरचं असतं. मग ती गाडी रस्त्यावरनं जाणारी असेल, विमान असेल, समुद्रात वाहणारं जहाज असेल, रेल्वे असेल, या सगळ्या गोष्टी सिव्हिल इंजिनियर अंडर येतात. इथं प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनियर लागतो. इवन कुठलीही गोष्ट विदाऊट सिव्हिल इंजिनियर पृथ्वी तलावर शक्य नाही आहे. म्हणजे इतका इम्पॉर्टंट रोल हा सिव्हिल इंजिनियरचा आहे की तुम्ही घरातनं बाहेर पडायचं म्हणलं तर पहिले राहायला घर पाहिजे, घरातनं बाहेर पडायचं म्हणलं रस्ता पाहिजे, त्याशिवाय गाडी चालणार नाही. एअरपोर्टला जर रनवे दिलेच नाही तर विमान उडणार नाही हवेत. जहाजांना थांबायचं ठिकाण दिलं नाही तर पाण्यात जहाज चालणार नाही. प्रत्येक गोष्टीत तुम्ही विदाऊट सिव्हिल इंजिनिअरिंग काही करू शकत नाही. तुमच्या घरापर्यंत पाणीच आलं नाही, शेतीला पाणी गेलंच नाही तर खाणार काय? अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत. त्यातली 3ही गरजा सिव्हिल इंजिनिअरशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी सगळा सिव्हिल इंजिनिअरचा कार्यक्षेत्र आहे किंवा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता हे झालं सिव्हिल. आता मेन गोष्ट काय होतं की आर्किटेक्ट काय असतो? आर्किटेक्ट हा प्लॅनर बघा, असतो. ऐका, थोडंसं लक्ष देऊन ऐका. सर सांगतायत आर्किटेक्ट काय असतं ह्याच्याबद्दल थोडंसं व्यवस्थित ऐका. सर व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देत आहेत. आपल्या इथे एक आणखीन कॉन्सेप्ट अशी आहे की आर्किटेक्चर म्हणायचं. आर्किटेक्चर म्हणजे फील्ड आहे आणि आर्किटेक्ट म्हणजे तो व्यक्ती झाला. व्यक्तीला आर्किटेक्चर नाही म्हणायचं. व्यक्ती म्हणजे आर्किटेक्ट आणि त्याचं काम आहे ते आर्किटेक्चर. हे डिफरन्स आहे. तर त्या सुरुवात काय होतं की कुठलाही कॉन्सेप्ट डिझाईन करण्याचं काम हे आर्किटेक्टचं असतं. ते काय करतात? प्लॅनिंग, डिझायनिंग ह्या सगळे रोल्स आहेत त्यांचे. किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट हँडलिंगचं काम असतं ते आर्किटेक्टचं असतं. त्याच्यानंतर काय येतो? एक्झिक्युशनचा पार्ट. म्हणजे आता तुमचा प्लॅन रेडी झाला, कुठलाही असू द्या, रस्त्याचा असू द्या, बांधकामाचा असू द्या, एखादा शाळा असू द्या, हॉस्पिटल असू द्या, त्याचं प्लॅनिंग करणं काम कोणाचं आहे? आर्किटेक्टचं. ते त्यानं करून झालं. आता पुढं त्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी येते? ती बिल्डिंग उभी कशी करायची, रस्ता बांधायचा कसा, तर पुढे लागतो त्याला सिव्हिल इंजिनियर. म्हणजे त्याच्यात येतं अगेन स्पेशल ब्रँच RCC डिझायनर. स्टील कसं असेल त्याचं, ते झाल्यानंतर ते बिल्डिंग एक्झिक्यूट कशी करायची, म्हणजे बांधायची कशी, दगड, माती, वाळू, वीट सगळं हे जे यूज करून ते सुपरवाईज करायचं काम सिव्हिल इंजिनियरचं येतं. म्हणजे मोस्टली एक्झिक्युशनचं काम हे सिव्हिल इंजिनियरचं असतं. आणि आता बिल्डिंग सगळी रेडी झाली तर मग त्याला आतून डेकोरेट कोण करणार? तर ते इंटिरियर डिझायनर. म्हणजे एखाद्या बिल्डिंगच्या आत किंवा घरात तुम्ही गेल्यानंतर जेवढ्या वस्तू डोळ्याला दिसतात त्या म्हणजे इंटिरियर डिझायनरच्या क्षेत्रातल्या गोष्टी. म्हणजे ते डिझायनिंगचं काम म्हणजे इंटिरियर डिझायनर. असे हे 3 वेगवेगळे फील्ड आहेत. म्हणजे सरांनी सांगितलं आपल्याला की सिव्हिल इंजिनियर हे एक फील्ड आहे, आर्किटेक्चर हे एक फील्ड आहे आणि इंटेरियर डिझायनिंग हे एक फील्ड आहे. जे आपल्याला सिव्हिल इंजिनियर म्हटलं की आपण फक्त घर बांधणारे असं धरतो ना गृहीत, तर असं नाही आहे. तर ह्या स्टेप्स आहेत, सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्चर, नंतर इंटेरियर डिझायनर, ह्या स्टेप्स आहेत की ज्या अगदी आपण घरापासून ते अगदी बाहेर कुठल्याही ठिकाणी गेलं तर त्या प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्चर किंवा इंटेरियर डिझायनर हा लागतो. मोस्टली व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घराच्या ठिकाणी इंटेरियर डिझायनिंगचं जे काम असतं ते जास्त प्रमाणात चालतं. आता ह्याच्या पुढचा प्रश्न सर मी विचारते की तुमचा BE सिव्हिल झाले, त्याच्यानंतर तुम्ही डिप्लोमा केला, इंटेरियर डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला. मग शिक्षण झाल्यानंतरचा जो तुमचं शिक्षण झाल्यानंतरचा तिथपासून ते तुमचा व्यवसाय सेट होईपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता आणि तुमचा बिझनेस कसा सेट होत गेला? शिक्षण ही गोष्ट मरेपर्यंत करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं शिक्षण माझं आणखीनही संपलेलं नाही. मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे. माझं BE सिव्हिल झालं, नंतर इंटेरियर झालं. माझं आता डिग्री आणि आर्किटेक्चर पण कॉलेजचं काम म्हणजे एज्युकेशन आणखीन चालू आहे. म्हणजे मी आणखीन शिकायचं थांबलेलो नाही आहे. इन बिटवीन माझं एज फॅक्टरमुळं मला ज्या वेळेस करिअर करायचं आहे किंवा पैसे कमवायचे म्हणतात त्या फेजमध्ये आल्यानंतर मी माझी प्रॅक्टिस चालू केली. पहिले मी अनुभव घेण्यासाठी मोठमोठ्या आर्किटेक्टकडे काम केलं सांगलीमध्ये. एक 5 ते 7 वर्ष मी पहिले अनुभव घेतला. म्हणजे त्यांच्याकडे मागं लागून वेगवेगळ्या फील्डमधले जे काही नामांकित आर्किटेक्ट आहेत सांगलीमधले,
मला नावं आठवतात त्यातली मी सांगतो. प्रमोद चौगुले असतील, परीग असतील किंवा क्यूब गोखले म्हणून आहेत. महेश सर आहेत, महेश चव्हाण आहेत. असे बरेचसे आर्किटेक्ट आहेत सिनियर, त्यांच्याकडे मी काम केलं, अनुभव घेतला. वेगवेगळ्या एरियामध्ये म्हणजे पुणे असेल, लातूर, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. त्याच्यातनं अनुभव आला आणि मेन इथं यायचं कारण असं होतं की पहिले मी ज्यावेळेस सुरुवात केली 2007-08 साली, त्यावेळेस इथं स्कोप नव्हता. इंटिरियर डिझायनर म्हणजे काय हे अजूनही लोकांना बऱ्यापैकी माहीत नाही कॉन्सेप्ट. त्यावेळेस तर काहीच माहीत नव्हती. आत्ता तरी ॲटलिस्ट थोडी माहिती आहे, तर त्यावेळेस तर काहीच नव्हती माहिती. त्यावेळेस माझं पुणे आणि सांगली काम चालू होतं. मग इथं आपलं गाव आहे, आपल्या गावाला आपण डेकोरेट करणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आपल्या गावाला का नाही, आपण का इथल्या लोकांना त्या गोष्टी ज्या शहरात आहेत त्या आपल्या ग्रामीण भागात का देऊ शकत नाही, ही थोडीशी खंत होती. म्हणून मग मी मेट्रो सिटीज सोडून बार्शीला येण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या गावाला सुंदर करण्याचा निर्णय घेतला. इथल्या लोकांना ती फॅसिलिटी पुण्याला जाऊन जर द्यायची असेल तर खूप पैसे लागतात. कारण बाहेरचे ज्यावेळेस आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर येतात त्यावेळेस त्यांचे चार्जेस खूप असतात, ते सामान्य माणसाला अफोर्डेबल नसतात. 1% क्लास असा आहे की तो बाहेरचे आर्किटेक्ट हायर करू शकतो, पण लोकलच्या लोकांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना ती फॅसिलिटी मिळू शकत नाही. आणि कुठल्याही फील्डमधलं अज्ञान हे धोक्याचं लक्षण असतं. म्हणजे जर नॉलेज नसेल आणि तुम्ही जर घर बांधायला काढलं तर तुमचा खर्च अनवॉन्टेड जास्त होतो. म्हणजे इथल्या लोकांचं काय, शेतकरी लोक आहेत, मिडल क्लास फॅमिलीज आहेत, हे जर अज्ञानापोटी जर घर बांधणार असतील, इंटिरियर करणार असतील तर त्यांचा खर्च हा खूप होऊ शकतो आणि ते नुकसान ह्या शहराचं आहे. म्हणजे तुमचा वायपट खर्च होणे म्हणजे शहराची डेव्हलपमेंट थांबणे आहे. त्यासाठी चांगले कन्सल्टंट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या घराची जर कॉस्ट वाचली तर आपल्या शहराचा विकास व्हायला ती मदत होते. म्हणजे तुम्ही दुसरीकडे पैसे खर्च करू शकता. म्हणजे गरज नसताना जर खूप पैसे इन्व्हेस्ट झाले किंवा निसर्गाचा ऱ्हास झाला, याच्यामध्ये निसर्गाचा पण ऱ्हास होण्याचं मोठं कारण आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट याच्यावर काम करणारे लोक फार कमी आहेत. तर मला त्याच्यामध्ये काम करायचं होतं, एक निसर्ग वाचवायचं होतं, हे माझं पहिल्यापासूनच ड्रीम होतं. तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये प्लाय म्हणजे वुडनपासून मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. बांधकामामध्ये सिमेंट जास्त यूज केलं जातं. तर यामुळं निसर्गाचं आणि पर्यावरणाचं खूप मोठं हानिकारण होतं. ते पण एक थांबवायचं होतं. त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन भरपूर आहेत, जे की अगेन अज्ञानी लोक आहेत, फक्त नावाला डिग्री घेतली आहे, त्यांना या गोष्टींचं नॉलेज नसतं, प्लॅनिंगचं नॉलेज नसतं. फक्त मटेरियल दिसणे, चांगलं मटेरियल यूज करून करून खर्चही वाढवणार आणि निसर्गाचाही ऱ्हास करणार. तर ह्या दोन गोष्टींचा बॅलन्स करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आज जर आपण निसर्ग नाही वाचवायचा प्रयत्न केला तर तुमच्या पिढीला पुढं ही सुंदर पृथ्वी किंवा हे बघण्याचं वेळ राहणार नाही. आपल्याला ऑक्सिजनसुद्धा विकत घ्यायला लागेल, ही वेळ येईल. तर आजपासून जर मी हा इनिशिएटिव्ह घेतला नसता किंवा माझ्यासारखे आणखीन बरेच लोक काम करणारे आहेत, तेही करत असतील, तर पुढच्या पिढीला एक चांगला निसर्ग, चांगली पृथ्वी, चांगलं आरोग्य, चांगलं लाईफस्टाईल हे मिळू शकतं. हे याच्या मागचं मोठं रिझन आहे. म्हणजे माझी आवड तर आहेच, प्लस मला निसर्ग वाचवायचा आहे तोही आहे, प्लस माझ्या गावाचं पैसे पण वाचवायचे आहेत आणि ज्या गावातल्या गरीब लोकांना किंवा ज्यांचे कॅपॅसिटी नाही अशा लोकांना बाहेर जाण्या आणि त्यांची गैरसोय होण्यात जो वेळ जातो किंवा पैसा खर्च होतो तोही वाचवायचा. म्हणजे हे तिन्ही गोष्टीमुळे मी इथे येण्याचा निर्णय घेतला आणि हे माझं करिअर म्हणजे बार्शी मी हे ठिकाण निवडलं. तर बघा, सरांनी एज्युकेशन घेतल्यानंतर 5 ते 6 वर्ष सांगलीमध्ये किंवा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बऱ्याचशा सिव्हिल इंजिनियर्स किंवा इंटेरियर डिझायनर्स असतील त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आणि नंतर परत ते आपल्या बार्शीमध्ये आले आणि बार्शीमध्ये 2006-07ला इंटेरियर डिझायनिंग हा कन्सेप्ट खूप कमी होता आणि मग बार्शीतल्या बऱ्याचशा लोकांना
बाहेरगावी जावं लागायचं किंवा पुण्याला जावं लागायचं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर सरांनी हा निर्णय घेतला की आपण जे एज्युकेशन घेतलं आहे त्याचा योग्य वापर आपण आपल्या गावामध्ये करायचा आणि आपल्या गावाला समृद्ध करायचं किंवा आपल्या गावाला छान सजवायचं, हा सरांचा निर्णय होता. म्हणजे सरांनी एज्युकेशन तर सरांचे मल्टिपल व्यवसाय तर आहेतच, पण सरांनी एज्युकेशन घेतल्यानंतर सिटीमध्ये न राहता आपल्या गावामध्ये आपल्या कामाचा आपल्या गावातल्या लोकांना उपयोग करून देण्यासाठी त्यांनी परत हा निर्णय घेतला की त्यांनी परत इकडे आपल्या बार्शीमध्ये सेट झाले. आणि खरंच सरांचं काम अगदी बोलण्यासारखं आहे किंवा सांगण्यासारखं आहे की बऱ्याचशा साईट्स ते सर सांगतील तुम्हाला आत्ता थोड्या वेळाने मी जेव्हा प्रश्न म्हणजे बोलेल त्यावेळेस, की सरांनी कुठल्या कुठल्या साईट्स केल्यात, की म्हणजे तुम्हीही त्या साईट्स कळत नकळत बघितल्या असतील, कुठल्या कुठल्या साईट्स केल्यात. आता इथंच बसलोत आपण, तर इथलं कसं वाटतंय तुम्हाला वातावरण, सांगा बरं. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. आता सरांचं अजून तुम्ही ऑफिस नाही बघितलेलं, सरांचं ऑफिस बघितल्यावर तर फारच वेगळं वाटेल की आपण इथे नाही आहेत, आपण बार्शीमध्ये नाही आहेत असा फील येईल तुम्हाला. तर सरांनी हा खूप छान म्हणजे प्रवास सांगितला तुमचा, की बाबा एज्युकेशन घेतल्यानंतर फक्त सिटीमध्ये न राहता बार्शीमध्ये येऊन आपल्या बार्शीतल्या लोकांसाठी त्यांनी काम चालू केलं आणि त्याचबरोबर अनेक व्यवसायही चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं NGO पण आहे. NGO थ्रू पण ते बरेचसे काम करतात किंवा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज घेतात. तर सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न व्यवसायाबद्दलच विचारायचा होता, की हा व्यवसायाचा प्रवास तुमचा सेट इथे सुरू केल्यानंतर जर समजा जसं आता तुम्ही सांगितलं की बाबा मी 5-6 वर्ष आधी माझ्या फील्डच्या रिलेटेड जे सीनियर आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं आणि नंतर मग तुम्ही बार्शीमध्ये आले, तर हा व्यवसायाचा जर सेटअप करायचा असेल तर कुठल्या गोष्टींची गरज आहे किंवा ह्याला इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवल किंवा आपण काय करू शकतो? ॲक्च्युली हा व्यवसाय हा कन्सल्टंटचा आहे आणि कुठलाही कन्सल्टंट व्यवसाय कुठलाही असेल, कन्सल्टंट म्हणजे काय येतात, सल्लागारमध्ये कोण कोण येतात, डॉक्टर, इंजिनियर, CA, ॲडव्होकेट, अशा कॅटेगरीचे लोक कन्सल्टंटमध्ये येतात. कन्सल्टंटला काय लागतं, त्यांचं भांडवल म्हणजे काय आहे की त्यांचं नॉलेज, आणि ते नॉलेजसाठी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर असं काही लागत नाही किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी काही गोष्टी लागत नाहीत. त्यांना हेल्पिंग गोष्टी काय लागतात की त्यांचे काय असतील ते सॉफ्टवेअर किंवा मशिनरीज या गोष्टी लागतात, आणि त्यांना बसायला आणि डिस्कशनसाठी ठिकाण म्हणजे त्यांचं ऑफिस. म्हणजे ऑफिस तुम्ही कसं करू शकता, कुठं करू शकता, त्याला काही मर्यादा नाही आहे आणि त्याला खर्चाचं पण काही लिमिट नाही आहे. मग तुमचा काही स्टाफ तुम्हाला हेल्पिंगसाठी लागणार असेल त्याच्यानुसार तुमचं इन्व्हेस्टमेंट वाढेल. की तुमचे माझ्या फील्डमध्ये माझं इन्स्ट्रुमेंट काय आहे, कॉम्प्युटर आहे, फोन आहे, टॅब आहे, हे गोष्टी आहेत, तर मला तेवढ्याच गोष्टी लागणार आणि बसायला एखादं ऑफिस छोटंसं, किंवा माझ्याकडे स्टाफ असेल तर त्यांना बसण्यासाठी ऑफिस. तर ऑफिस एवढीच इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आहे. मॅक्स 4-5 लाखाचा त्याला खर्च आहे. बाकी कन्सल्टंट ह्या व्यक्तींना जास्त खर्चाची गोष्ट नसते. म्हणजे हा व्यवसाय अगदी तुम्हाला जेव्हा डिग्री मिळाली, तुम्ही एक्सपिरियन्स घेतल्यानंतर अगदी तुम्ही एक 10x10च्या रूममध्ये किंवा 15x15च्या रूममध्ये सुद्धा एक छान सेटअप करून, कॉम्प्युटर महत्त्वाचा लागतो. म्हणजे जसे स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायचे त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर किंवा टॅब किंवा फोन आणि म्हणजे जे कस्टमर्स तुमच्याकडे येणार आहेत तर त्यांच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट किंवा डिस्कशनसाठी प्लेस, अशा छोट्याशा प्लेसमधून सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तर सर मला पुढचा प्रश्न अजून एक विचारायचा होता तुमच्या स्किलबद्दल, की विद्यार्थ्यांनी ह्या फील्डमध्ये येण्यासाठी त्यांना कुठले स्किल गरजेचे आहेत, आणि सपोज की बाबा हे जे स्किल आत्ता ह्या फील्डमध्ये जे लागतात तर एखाद्याकडे नसेल ते स्किल पण त्याला ती आवड आहे, तर ह्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कुठल्या प्रकारचे स्किल्स असणं गरजेचं आहे? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हे कलेचं फील्ड आहे. याच्यामध्ये तुम्हाला चित्रकलेबद्दल थोडंसं नॉलेज असणं गरजेचे आहे. विजन ज्याला म्हणतो की आपण इमॅजिन करणे, पुढं काय होईल, कसं दिसेल, हे इमॅजिन करण्याची थोडीशी बौद्धिक पातळी लागते याच्यामध्ये. म्हणजे एखाद्याकडे चित्रकलेचा गुण आहे पण इमॅजिनच करता येत नाही तर ते उपयोग नाही. कदाचित इमॅजिन करणाऱ्याला चित्रकला येत नसेल तर त्याला ऑप्शन आहे की तुम्ही कॉम्प्युटरवर काम करू शकता. म्हणजे तुमच्याकडं इमॅजिनेशन पॉवर ही गोष्ट या
फील्डमध्ये खूप महत्त्वाची आहे. कारण तुमच्याकडं असा ऑब्जेक्ट दिला जातो की तिथं तुम्हाला इमॅजिनरी काम करायचं असतं, की तुम्हाला इमॅजिन करायचं आहे फ्युचर, की हे कसं असेल, कसं लोक येतील, कसं बसतील, कसं वापरतील, कसं राहतील, हे सगळ्या गोष्टी इमॅजिनरी आहेत. तर हे इमॅजिनेशन करण्याची प्रोसेस तुम्ही हळूहळू शिकू शकता, डेव्हलप करू शकता. ती तुमच्या डिग्री कॉलेजमध्ये किंवा जे काही इन्स्टिट्यूट आहेत तिथं तुम्हाला इमॅजिनेशन प्रोसेस ही शिकवली जाईल. दुसरा आहे कलेचा पार्ट, डिझायनिंग, ड्रॉइंग, हे डिटेलिंग तुम्हाला हळूहळू शिकवलं जाईल. त्यासाठी आत्ता काय करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला थोडे थोडे स्केचेस काढणे, थोडे इमॅजिन करणे, इमॅजिन करून स्केचेस काढणे, ह्या गोष्टी करू शकता. बाकी फारसं थोडंसं मॅथ्स लागतं आणि ह्या 3 गोष्टी, मॅथ्स, इमॅजिनेशन पॉवर आणि आर्ट, हे असलं तर होऊन जातं. म्हणजे ह्या स्किलमध्ये आपल्याला म्हणजे फक्त ड्रॉइंगच नाही तर इमॅजिनेशन पॉवरसुद्धा असणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही लगेच म्हणताल की बापरे आता लगेच इमॅजिन कसं करायचं, तर असं नाही आहे. जसे जसे तुम्ही आता ड्रॉइंग करतायत, बरेच जण आपल्या ह्याच्यामध्ये ड्रॉइंग करतात. मग ड्रॉइंग करता करता नॉर्मली तुमच्या मनामध्ये चालू असतं की बाबा मला ड्रॉइंग कसं काढायचं आहे. जेव्हा तुम्ही एखादं बघून ड्रॉइंग काढता किंवा एखादं ड्रॉइंग न बघता जेव्हा ड्रॉइंग काढता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये इमॅजिनेशन सुरू असतं ना, की मला असं ड्रॉइंग काढायचं आहे. तर त्याबद्दल सरांनी सांगितलं की ही इमॅजिनेशन पॉवर पाहिजे, की बाबा एखादं प्रोजेक्ट दिलं तर ते कसं दिसेल हे इमॅजिन आपल्याला झालं पाहिजे की. आणि जसं जसं तुम्ही डिग्रीज घेता किंवा डिप्लोमाज करता तसं तसं ह्याबद्दल तुम्हाला त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सगळी माहिती मिळत जाते. तर पुढचा मला असा प्रश्न होता की सर, जेव्हा एखादा कस्टमर आपल्याकडे येतो, सपोज घरासाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी जेव्हा आपल्याकडे येतो, तर त्याची प्रोसेस कशी होती, की तो तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा तिथपासून ते शेवटपर्यंत तो सेट तयार होईपर्यंतची प्रोसेस एक थोडक्यात आम्हाला मुलांना सांगा. एव्हरीबडी सिट इरेक्ट, डोंट मूव्ह हिअर अँड देअर, लिसन केअरफुली. पुढे थोडंसं. हां. तर इंटेरियर डिझायनर हा कधी अपॉइंट करायचा असतो, हा यातला फार महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय ना? हां, ऐका. इंटेरियर डिझायनरची गरज केव्हा पडते आणि त्याला कधी अपॉइंट करायचं ऐका. असतं? तर त्याची एक स्टेज असते, ज्यावेळेस तुम्ही घर किंवा कुठलंही कन्स्ट्रक्शन असेल, कुठलंही ऑफिसेस, कॉलेज, लॅब, हॉस्पिटल, घर, इंडस्ट्री, हे करत असताना इनिशियल स्टेजलाच इंटेरियर डिझायनरची अपॉइंटमेंट हवी आहे. इंटेरियर डिझायनर काय करतो? तुमच्या इंटरनल स्पेसेस डिझाईन करत असतो. इंटरनल स्पेसेस कशासाठी लागतात? तर ते इंटरनल स्पेसेसमध्ये तुमचं डेली रुटीन जे आहे ते वर्किंग इझी व्हावं. तुम्हाला फिरत असताना कुठंही डिस्टर्बन्स, ऑब्स्टॅकल्स नको आहेत. म्हणजे इवन तुम्ही डोळे झाकून जरी घरात फिरलात तर तुम्हाला ते फिरता यावं, एवढं इझी गोईंग तुम्हाला असावं. म्हणजे तुमच्या गोष्टी ॲक्सेसेबल, तुमचा बेड कुठं आहे, टेबल कुठं आहे, किचन कुठं आहे, हॉल कुठं आहे, टी व्ही कुठं आहे, ह्या गोष्टीचं जे काय प्लॅनिंग आहे ते बिफोर केलं तर होतं काय की त्याच्यामध्ये बिफोर करत असताना डोअर विंडोज पोझिशन ह्या मॅटर करतात. तर डोअर विंडो पोझिशन जर एखाद्या प्लॅनिंग करत असताना आर्किटेक्टनं वेगळ्या दिल्या असतील तर ते तुम्हाला तुमच्या फर्निचर अकॉर्डिंग रिप्लेस करता येतात, म्हणजे तो खर्च वाचतो. त्यामुळे ज्यावेळेस तुमचा प्लॅन फायनल होतो त्या पिरियडमध्येच तुमचं इंटेरियर डिझायनर अपॉइंट झाला पाहिजे आणि त्यांच्या दोघांच्या कोऑर्डिनेशननी पुढचे प्लॅनिंग झाले पाहिजे. आता होतं काय, जनरली ह्या गोष्टींबद्दल इकडे लक्ष द्या. हां. जनरली या गोष्टींबद्दल अवेअरनेस नसतं. त्यामुळं काय करतो, सगळं कन्स्ट्रक्शन रेडी करून मग क्लायंट आमच्याकडे येतो. मग आल्यानंतर आम्हाला मग ते त्यांच्या रिक्वायरमेंट कळतात, ज्या की आधी आर्किटेक्टला क्लिअर झालेल्या नसतात. आणि त्याच्यानंतर फर्निचर अकॉर्डिंग सगळे चेंजेस चालू होतात. मग सगळी तोडफोड होते. मग बांधलेलं काम पुन्हा तोडायचं, पुन्हा बांधायचं, ह्याच्यामध्ये बराचसा वेळ पण जातो आणि कॉस्ट पण वाढते. तर त्या क्लायंटचं नुकसान होतं. त्यामुळं त्यांनी इनिशियल स्टेजलाच अपॉइंट करणं गरजेचं असतं. आणि ते झाल्यानंतर मग त्यांच्या डिझायनिंगचे पार्ट काय असतात की त्यांना
प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं, प्रत्येकाचं पर्पज वेगळा असतो, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. एका फॅमिलीमध्ये राहणारे लोक वेगळे असतात, व्हरायटीज असतात. त्या व्हरायटीजमध्ये सिनियर सिटीजनपासून लहान मूल, जन्मलेलं मूल इथपर्यंतचे लोक व्हेरिएशन असतात. त्यांच्या अकॉर्डिंग तुम्हाला जिने आतमधलं इकडे सगळं लक्ष द्या. प्लॅनिंग डिझाईन करायला लागतं. मग हे सगळ्या गोष्टींचं जोपर्यंत आयडिया येत नाही तोपर्यंत तुम्ही डिझाईन करू शकत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस एकदा आयडिया येते, त्यांना काय हवं आहे, त्यांची टेस्ट काय, त्यांना आवडीनिवडी काय, ह्या एकदा कळालं की तुम्ही डिझाईन करता. आणि त्याच्यानंतर मग तशा टीम लावून वेंडरकडनं तसं मटेरियल आणून नंतर एक्झिक्यूट करून फायनल प्रोडक्ट तुम्हाला दिसायला लागतो. तर सरांनी काय सांगितलं, मी काय विचारलं होतं सरांना आत्ता, की तुमच्याकडे जर एखादा कस्टमर आला तर त्याच्यानंतर तुमचं काम कसं चालू होतं. तर सरांनी काय सांगितलं की फर्स्ट प्लॅनिंगपासून आले, म्हणजे अगदी घर बांधण्यापासून जर आले तर सोपं होऊन जातं. पण बरेचसे काय करतात कस्टमर्स, की घर बांधल्यानंतर फक्त आतल्या डिझाईनसाठी येतात. का असावं इंटेरियर डिझायनिंग. तर त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला जे घरामध्ये वावरता तुम्ही, त्यावेळेस खूप इझी गोईंग तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुमच्या सगळ्या ॲसेस जे आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इझी गोईंग तुम्हाला मिळावं. इंटेरियर डिझायनिंग म्हणजे फक्त घर छान दिसावं म्हणूनच आपण लावतो का, असं नाही आहे. तर आपण त्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे की इंटेरियर डिझायनिंगचं काम काय आहे, की तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप इझी गोईंग सगळ्या गोष्टी मिळाव्यात, तुम्हाला फील फ्रेश वाटावं. तर सर आपल्या ह्या व्यवसायामध्ये नवीन टेक्निक्सचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करता, थोडं आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. आमच्या व्यवसायामध्ये बेसिकली 3 गोष्टी मी मगाशी सांगितल्या, इमॅजिनेशन, स्केचिंग आणि आता ते सगळं लेबरला कोऑर्डिनेशन करण्यासाठी किंवा प्रेझेंटेशनसाठी कॉम्प्युटरचा यूज झाला. पण आता कॉम्प्युटरमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आली की AI आलं आहे. AIमध्ये आम्ही प्रेझेंटेशन जे काही ड्रॉईंग आहे ते इमॅजिनेशन जे आम्ही मेंटली करायचो ते पुढच्याला एक्सप्लेन करणे ही खूप अवघड गोष्ट असायची. म्हणजे ओरली तुम्ही एखादी कॉन्सेप्ट सांगताय तर समोरच्याला ॲक्सेप्ट होईल का. मी जर म्हटलं आता तुम्हाला की इथं आपण ह्या वॉलवर ही पेंटिंग करणार आहे, हे म्युरल करणार आहे, हे वॉलपेपर करणार आहे, तर ते क्लायंटला इमॅजिनेशन होत नाही आहे. मग हे काय केलं आता, AI सॉफ्टवेअर आलेले आहेत. आमचं बेसिकली ॲटोकॅड म्हणून सॉफ्टवेअर आम्ही यूज करतो 2Dसाठी आणि 3Dसाठी. तर त्याच्यात AIचा भर काय झाला की इथं वॉलपेपर आहे, वॉलपेपर तुम्हाला डायरेक्ट इमेजेस दाखवतो की कसा वॉलपेपर असेल किंवा म्युरल असेल किंवा कलर कोणचा असेल, फर्निचर कसं असेल, हे सगळं AI आज तुम्हाला डायरेक्ट तुमच्या रूमचा फोटो हा AI तुम्हाला जनरेट करून दाखवतो. तर ही टेक्नॉलॉजी आल्यामुळे आता जे समजवायचा पार्ट होता समोरच्याला तो अगदी सोपा झाला आहे. तर AI आणि सॉफ्टवेअर ही आमच्या व्यवसायात नवीन गोष्टी अपग्रेड झालेल्या आहेत आणि काळाप्रमाणे प्रत्येकाने अपग्रेड हे झालंच पाहिजे. त्यामुळे AI हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात शिकणं गरजेचं आहे. जसं मोबाईल आमच्या काळात नव्हता, नवीन आला, आम्ही शिकलो. पण जे लोक शिकले नाहीत त्यांना आज त्याच्यावर फॉर्म भरता येत नाही, स्कॅन करता येत नाही, पेमेंट करता येत नाही. ह्या अडचणी आहेत का नाही. ज्यांना मोबाईलच वापरता येत नाही त्यांना आज बँक अकाउंट सगळं मोबाईलवर आहे. फॉर्म कुठलेही भरायला गेलं की ऑनलाईनच आहेत. कुठल्या सुविधा यायच्या असतील, अनुदान यायचे असतील तर हे सगळे मोबाईलवर आहेत. मग ज्या पिढीनं मोबाईल ॲडॉप्ट केला नाही त्यांना या गोष्टी कोणावर तरी डिपेंड राहायला लागतं आहे. माझा मोबाईल घे, मला हे करून दे, हे ॲप डाउनलोड कर, मला हे दे, ते दे. ह्या गोष्टी आहेत त्या अडचणीच्या होत चालल्यात ना. तसं पुढं जे काही फील्ड येणार आहे, आज आम्ही हाताने शिकलो आहे, हाताने ड्रॉईंग करत होतो. आता येणाऱ्या काळात कॉम्प्युटर आले तर आम्हाला कॉम्प्युटर शिकायला लागलं. म्हणजे माझ्या शिक्षणानंतर कॉम्प्युटर आलं आहे माझ्या फील्डमध्ये. मी ज्यावेळेस एज्युकेशन घेत होतो त्यावेळेस माझ्या ह्याच्यात कॉम्प्युटर नव्हतं शिक्षणात. मला नंतर बाहेर माझं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी कॉम्प्युटर शिकावं लागलं. आता काय झालं, कॉम्प्युटरच्या पुढं मोबाईल आले, मोबाईलच्या पुढं काय आलं, AI आलं, आता नवीन सॉफ्टवेअर आले. तर मला हे रोज शिकावंच लागतं आहे. जर मी नाही शिकलो तर काळाप्रमाणे मी तेवढा स्पीड घेऊ शकणार नाही. त्यामुळं मी आउटडेटेड होईल. आउटडेटेड झालं तर माझं करिअर संपून जाईल. त्यासाठी मला शिकत राहणं, जसा काळ येईल तसं मला शिकत राहणं गरजेचं आहे. तर शेवटचे आमचे रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत, तर त्याचं उत्तर तुम्ही द्यावं अशी आमची विनंती आहे. सर, फेवरेट प्लेस.
फेवरेट प्लेस म्हणजे जर फिरायला जायचं म्हटलं तर माझं थंड हवेचं ठिकाण लेह लडाख आहे, जिथं मला फिरायला आवडतं. मी वर्षातनं एकदा तरी जातोच तिथे. ओके. फेवरेट गेम? गेम म्हटलं तर इंडिव्हिज्युअल गेममध्ये येतं स्केटिंग येतं. त्याला गेम म्हणू शकता का स्किल माहीत नाही, पण स्केटिंग आवडतं. ओके. फेवरेट फूड? फूड इंडियन ऑथेंटिक ट्रेडिशनल जे काय असेल ते साधं सात्विक जेवण. फेवरेट कलर कॉम्बिनेशन? बेसिकली न्यूट्रल कलर स्कीम, त्याच्यामध्ये पेस्टल कलरचं जास्त कॉम्बिनेशन आवडतं. ब्लॅक व्हाईट असे पेस्टल्स कलर. फेस्टिवल. ओके. मॉडर्न का ट्रेडिशनल? ट्रेडिशनल. आणि फेवरेट फेवरेट क्वालिटी टाईम काय आहे? ज्यावेळेस मोबाईल माझ्याजवळ नसतो आणि मी स्वतःसाठी वेळ देतो. बघा सरांनी काय सांगितलं की ज्यावेळेस सरांकडे मोबाईल नसतो आणि ते जेव्हा स्वतःसाठी टाईम देतात तो त्यांचा फेवरेट क्वालिटी टाईम आहे, की जे मी तुम्हाला नेहमी बोलते की क्वालिटी टाईम कसा स्पेंड करायचा विदाऊट मीडिया आणि विदाऊट सोशल मीडिया. तर सरांनी पण हेच सांगितलं तुम्हाला की फेवरेट टाईम काय आहे किंवा क्वालिटी टाईम काय आहे, की ज्यावेळेस त्यांच्याकडे मोबाईल नसेल आणि ते स्वतःसाठी काहीतरी करतायत तो त्यांचा क्वालिटी टाईम आहे. तर सर जाता जाता एवढंच विचाराल तुम्हाला की आज आम्ही करिअर कनेक्ट प्रोग्राम ह्या माध्यमातून तुमच्याकडे आलो, तुमची मुलाखत घेतली, तुमच्या प्रोफेशनची ओळख करून घेतली. तर ह्याच्यामध्ये शेवटी आम्हाला जाता जाता आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करताल? मी प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या शिक्षकांना किंवा आणखीन ऑनलाईन असणाऱ्या पालकांना एवढीच सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे काय असतं ही कॉन्सेप्ट नीट समजून सांगण्याची गरज आहे. करिअर निवडी थोपणे किंवा त्याला सांगणे की तू हे कर ते कर ते कर हे न सांगता विद्यार्थ्याला ही समज आली पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. आणि विद्यार्थी हा शिकला पाहिजे, म्हणजे त्याला शिक्षणाची आवड असली पाहिजे. शिक्षण म्हणजे प्रत्येक गोष्टीत तर्कवितर्क मांडण्याची कपॅसिटी त्याच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. तर्क लावणे मेन गोष्ट. सगळ्यांना मी नीट लक्ष देऊन ऐका, आपल्याला तर्क आपल्या बुद्धीने लावता आली पाहिजे, ना की कोणी सांगितल्याने. कोणी सांगेल की हा असा आहे तो तसा आहे, हे चांगलं आहे ते चांगलं आहे, ह्याचं फील्ड चांगलं आहे, हे शिक ते शिक, हे असं कर. कंपॅरिझन आयुष्यात कधीच करू नका. कधीच पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी कोणाची कंपॅरिझन कोणासोबत करू नका. प्रत्येकजण हा आयुष्यात बेस्ट आहे, स्वतःच सुपिरियर आहे, स्वतःच्या सेपरेट क्वालिटीज आहेत. त्या क्वालिटीज ओळखा, त्याला डेव्हलप करा, तुमचे स्किल डेव्हलप करा. कारण AI जरी आज मार्केटमध्ये आलं तर ज्या लोकांकडे स्किल आहे त्यांच्या नोकऱ्या नाही ते कॅप्चर करू शकत. ज्या लोकांकडे स्किल नाही, डॉंकी वर्क करतात, त्या लोकांच्या सगळ्या नोकऱ्या AI खाणार आहे. त्यामुळं जे जॉबलेस होणार आहेत ते कोण आहेत? ज्यांना तर्क लावता येत नाही, स्वतःच्या स्किलवर काम करता येत नाही, स्वतःचं जीवन कसं जगायचं हे ठरवता येत नाही, यांच्यावर आहे. दुसऱ्याचं ऐकून जगणाऱ्या लोकांचा काही दिवसांनी वापर फक्त डॉंकी वर्कसाठी केला जाईल. म्हणजे तुम्ही लेबर म्हणून किंवा कामगार म्हणून तुम्हाला यूज केलं जाईल. एखादा डान्सर असेल तर AI डान्स करू शकतो का? कथ्थक करू शकतो का? एखादा आर्टिस्ट आहे, चित्र काढतो, AI काढेल, पण त्या चित्रकारासारखं काढू शकतो का? विचार करू शकतो का? तो त्याचा विचार करेल, त्याला जेवढं डेटा देईल तेवढाच विचार करणार आहे. पण जे इमॅजिन करण्याची पॉवर माणसामध्ये आहे ती AI मध्ये नाही आहे. कदाचित पुढं जाऊन येईल, पण स्किलवाल्यांच्या नोकऱ्या ते हडप करू शकत नाही. त्यामुळे स्किलवर जास्त तुम्ही भर द्या आणि कोणाचं ऐकून काही करू नका. स्वतःच्या तर्क बुद्धीवर विश्वास ठेवा. कोणी सांगितलं, येणारा काळ कसा आहे? सोशल मीडियाचा आहे. तुम्हाला हॅमरिंग केलं जाईल, खोट्या न्यूज दाखवल्या जातील, खोट्या गोष्टी डायव्हर्ट केल्या जातील, कंपन्यांना जे प्रोडक्ट विकायचे ते हॅमरिंग केलं जाईल, मार्केटमध्ये जे विकायचं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडिया हॅम्परिंग करणार आहे. पण तुम्हाला विचार करण्याची तुमच्याकडे ताकद पाहिजे. हे माझ्यासाठी योग्य आहे नाही, ह्याचं गरज आहे नाही, हे तुम्ही ओळखता आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. बाकी तुमचं जेव्हा तुम्ही स्वतःला डेव्हलप कराल, तुम्हाला विचार करण्याची तुमच्याकडं कुवत तयार होईल, तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचं करिअर निवडू शकता, सर्वाईव्ह करू शकता, जीवन जगू शकता, एक चांगला नागरिक बना, एक चांगली सोसायटीचं रिस्पॉन्सिबिलिटी घ्या.
आपले कर्तव्य आपल्याला कळू द्या. आपल्या देशाबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, आपल्या गावाबद्दल अभिमान असला पाहिजे, आपल्याला आसपासच्या लोकांबद्दल अभिमान असला पाहिजे. ना की एक दुसऱ्यांना नावं ठेवणे, चर्चा करणे, पाय खेचणे, कॉपी करणे, रील बघून तसंच मला हवं आहे, ह्या गोष्टी करू नका. हे जगण्यासाठी लागत नाहीत. जगण्यासाठी 2 वेळचं जेवण खूप आहे, त्याच्यासाठी फार कमवायची गरज नाही. पण तुमच्याकडं स्वास्थ्य हे तुमचं जर ब्रेन चांगला असेल आणि विचार करण्याची ताकद चांगली असेल तर तुमचं स्वास्थ्य लाभेल आणि तीच तुमच्या खरी आयुष्याची प्रॉपर्टी असेल. तुमचा एक डोळा गेला तर तुम्ही कितीही पैसे दिले तर तो आणू शकत नाही. एखादा हातपाय गेला ते आणू शकत नाही. त्यामुळे तुमचं शरीर हे जगातल्या कुठल्याही पैसेवान माणसापेक्षा जास्त महागडं वस्तू आहे. तुमची कला. आत्ताच एक रिसेंटली बातमी आली होती की एका पेंटरची पेंटिंग 1600 कोटी रुपयाला घेतली. म्हणजे तिची किती किंमत झाली एका चित्राची? मोनालिसा म्हणून पेंटिंग तुम्ही ऐकलं असेल नाव. तिची कॉस्ट काढता येते का? ते अख्खा देश विकला तरी तिची कॉस्ट निघत नाही. म्हणजे एखाद्या कलाकाराची कलाकृती किती महाग असते, तेवढं बिझनेसमॅनच्या पैशाला पण व्हॅल्यू नाही आहे. त्यामुळं स्किल डेव्हलप करा. तुम्हाला जगण्यासाठी स्किलची गरज आहे. थँक्यू सर. शेवटी आज आम्ही ह्या शाळेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचलो आणि तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला आज 1 तास बोलून. आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुमच्या प्रोफेशनबद्दल बरीचशी माहिती करून दिली आणि नक्कीच ह्याचा आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोग होईल. त्याबद्दल तुम्हाला थँक्स.